नमस्कार. तर NCSMच्या स्वस्तवृत्त पेपर 2 सिलेबस कॉपीनुसार वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अँड इंटरनॅशनल हेल्थ एजन्सीज, व्हायटल स्टॅटिस्टिक आणि हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन हे 3 पॉईंट मिळून 19 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यापैकी आज आपण WHOच्या नोट्स पाहणार आहोत. त्यावर MCQ व SCQ असे 2 प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर ह्या पॉईंटच्या अंडर डेफिनेशन ऑफ WHO, त्याचं स्ट्रक्चर, रिजन्स, फंक्शन्स, त्याच्यानंतर UNHO, बायलॅटरल हेल्थ एजन्सीज, नॉन गव्हर्नमेंटल एजन्सीज हे सर्व पॉईंट्स येतात. तर इथे तुम्ही पाहू शकता की हा पूर्ण टॉपिक हा मस्ट टू नोचा आहे, त्यामुळे हा करणं गरजेचं आहे व ह्याच्यावर SCQ येण्याचे चान्सेससुद्धा जास्त आहेत. WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. WHO is a specialized non-political health agency of United Nations, headquarters at Geneva. It was formed on 7th April 1948, celebrated every year as World Health Day. Objective, it's to promote and protect global health, monitor and assess health trends globally, develop and implement the health policies. Structure, WHO consists of 3 principal organs: World Health Assembly, Executive Board आणि Secretariat. आता वर्ल्ड हेल्थ असेंब्लीच्या अंडर हेल्थ पार्लमेंट ऑफ द नेशन्स, कंपोज्ड ऑफ पीपल रिप्रेझेंटिंग मेंबर स्टेट, युजली इन मे, ॲट हेडक्वार्टर्स इन जेनेवा. त्याचे फंक्शन्स काय आहेत? रिव्ह्यू द वर्क ऑफ पास्ट इयर, ॲप्रूव्ह बजेट निडेड अँड रिप्लेस द रिटायरिंग मेंबर्स. नेक्स्ट आहे एक्झिक्युटिव्ह बोर्ड. बोर्ड हॅज 34 मेंबर्स, डू नॉट रिप्रेझेंट देअर गव्हर्नमेंट, मीट्स ॲट लिस्ट ट्वाइस अ इयर. त्याचं फंक्शन टू गिव्ह इफेक्ट टू द डिसिजन्स अँड द पॉलिसीज ऑफ द असेंब्ली. त्यानंतर आहे सेक्रेटरिएट. इट इज हेडेड बाय द डायरेक्टर जनरल. त्याचं फंक्शन आहे प्रोव्हाइड मेंबर स्टेट्स विथ टेक्निकल सपोर्ट फॉर द नॅशनल हेल्थ डेव्हलपमेंट प्रोग्राम्स. तर हे होतं WHOचं स्ट्रक्चर. आता त्याचे रिजन्स. WHO हॅज एस्टॅब्लिश्ड 6 रिजनल ऑर्गनायझेशन्स. म्हणजे कोणत्या देशात कुठं हेडक्वार्टर आहे? तर साऊथ ईस्ट एशियामधलं हेडक्वार्टर न्यू दिल्लीला, आफ्रिका ब्राझिविले कॉंगो, अमेरिका वॉशिंग्टन DC, युरोप डेन्मार्क, ईस्टर्न मेडिटरेनियन इजिप्त आणि वेस्टर्न पॅसिफिक फिलिपाईन्स. आता WHOचे फंक्शन्स: प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ स्पेसिफिक डिसीजेस, डेव्हलपमेंट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस, फॅमिली हेल्थ, एन्व्हायरमेंटल हेल्थ, हेल्थ स्टॅटिस्टिक्स, बायोमेडिकल रिसर्च, कोऑपरेशन विथ द अदर ऑर्गनायझेशन्स आणि हेल्थ एज्युकेशन्स. हे त्याचे मेन फंक्शन्स आहेत. बाकी इतर फंक्शन्स तुम्ही पाहू शकता. आता युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सीज. युनायटेड नेशनमध्ये ज्या ज्या हेल्थ एजन्सीज आहेत त्याच्या शॉर्टमध्ये आपण एस्टॅब्लिशमेंट आणि त्याचं काय फंक्शन आहे ते पाहूयात. तर युनिसेफ 1964, युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड, गव्हर्न्ड बाय 36 नेशन एक्झिक्युटिव्ह बोर्ड. GOBI कॅम्पेन. G म्हणजे ग्रोथ चार्ट्स, O म्हणजे ओरल रिहायड्रेशन, B म्हणजे ब्रेस्ट फिडिंग आणि I म्हणजे इम्युनायझेशन. आता हे सर्व एजन्सीज जे आहेत ते लक्षात ठेवणं खूप अवघड आहे. पुढे सुद्धा नॉन गव्हर्नमेंटल एजन्सी आहेत. हे सगळं लक्षात ठेवणं अवघड आहे. त्यामुळे हे चार्ट फॉर्मॅटमध्ये शॉर्टमध्ये जेवढं लक्षात ठेवता येईल तेवढं ठेवायचं. आणि ह्याच्यात महत्त्वाचं काय आहे तर त्याचं एजन्सीचं नाव, त्याचा फुल फॉर्म, त्याचं एस्टॅब्लिशमेंट इयर आणि थोडक्यात त्याचं फंक्शन की ते काय काम करतं. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी एक्झाम ओरिएंटेड खूप झालं. नेक्स्ट आहे UNDP 1966, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, मेन सोर्स ऑफ फंड्स फॉर टेक्निकल असिस्टन्स टू हेल्प पुअर नेशन्स डेव्हलप देअर ह्युमन अँड नॅचरल रिसोर्सेस आणि कव्हर्स व्हर्च्युअली एव्हरी इकॉनॉमिक अँड सोशल सेक्टर. UNFPA 1974, युनायटेड नेशन फंड फॉर पॉप्युलेशन ॲक्टिव्हिटीज, फंडिंग नॅशनल लेवल स्कीम्स, डेव्हलप पॉप्युलेशन एज्युकेशन प्रोग्राम्स, अवेलेबिलिटी ऑफ सर्व्हिसेस इन द रुरल एरियाज. नेक्स्ट आहे FAO 1945, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, एन्शुरिंग फूड इज कन्झ्युम्ड बाय पीपल इन सफिशियंट अँड राईट प्रपोर्शन टू डेव्हलप अँड मेंटेन अ बेटर स्टेट ऑफ न्यूट्रिशन टू इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ फूड. ILO 1919, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन टू इम्प्रूव्ह वर्किंग अँड लिव्हिंग कंडिशन्स ऑफ पॉप्युलेशन इन द वर्ल्ड टू प्रमोट इकॉनॉमिक अँड सोशल स्टॅबिलिटी. नेक्स्ट लास्ट आहे वर्ल्ड बँक 1944 ची एस्टॅब्लिशमेंट टू रेज द लिव्हिंग स्टँडर्ड्स इन लेस डेव्हलप कंट्रीज, गिव्ह लोन्स फॉर प्रोजेक्ट्स दॅट विल लीड टू इकॉनॉमिक ग्रोथ. आता हेल्थ वर्क ऑफ बायलॅटरल एजन्सीज. USAID, युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट, वॉज क्रिएटेड इन 1961 टू इम्प्रूव्ह द हेल्थ ऑफ इंडियन पीपल such as malarial eradication, medical, nursing education, nutrition, family planning and the control of communicable diseases. Next आहे Colombo Plan, January 1950, for the cooperative economic development in South and Southeast Asia, consists of group of 20 developing countries. It assists mainly industrial and agricultural development, some support also to the health promotion. Swedish International Development Agency SIDA, assisting national TB control program since 1979, usually spent on supplies like X-ray unit, microscopes and anti-tuberculosis drugs. Danish International Development Assistance,
DANIDA, founded by the government of Denmark, provides assistance for the development of services and since 1978. आता नेक्स्ट आहे नॉन गव्हर्नमेंटल अँड अदर एजन्सीज. रॉकफेलर फाउंडेशन, established in 1913 to promote the well-being of mankind throughout the world. In India, its work began with the scheme of control of hookworm disease. At present, directing to support improvement of agriculture, family planning as well as medical education. Next आहे Ford Foundation, development of the rural health services and family planning, helped India in many ways like supporting research in biology, water supply, sewage, drainage and research cum action projects. CARE, CARE, Cooperative for Assistance and Relief Everywhere, establishment in 1945, provides emergency aid and long-term development assistance to provide food for children in the age group of 6 to 11 years. International Red Cross, it is a non-political, non-official humanitarian organization devoted to the service of mankind in peace and war in 1859, coordinates the work of national societies and its headquarters at Geneva. Next आहे Indian Red Cross, established in 1920. Objectives are improvement of health and prevention of diseases and mitigation of suffering. तर हे सर्व होते काही नॉन गव्हर्नमेंटल हेल्थ एजन्सीज. आता नेक्स्ट पार्ट आहे कंट्रीब्युशन ऑफ द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO टू द ग्लोबल ॲक्सेप्टन्स ऑफ आयुर्वेदा. पहिलं, रेकॉग्निशन ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिन. WHO has recognized the value of traditional medicine system such as Ayurveda and gain global credibility. Traditional medicine strategy. Launched this strategy to integrate traditional medicine into national health systems. It promotes safe and effective use of traditional practices. WHO has introduced a pharmacovigilance program in Ayurveda. Next, collaborative programs and workshops. It brings together experts and practitioners of Ayurveda. It helps to raise awareness and build networks. Support in the crisis situation, example COVID-19 pandemic. Research and evidence generation for the effectiveness and safety of the traditional medicine. तर ह्या होत्या सिलेबस कॉपीनुसार वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन संबंधित नोट्स. तर ह्या तुम्ही पॉज करून राईट करू शकता व पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.